एस-आय-पी करूनही तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैसा जेलमध्ये टाकलाय. तुमचा पैसा झोपला आहे का? म्युच्युअल फंडच्या जाळ्यात अडकला आहे का? एन-ए-व्ही, एस-आय-पी, एक्सपेन्स रेशोच्या गोंधळातून बाहेर पडायचे आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी सांगणार आहे शेअर मार्केटच्या सुपर हिरो ईटीएफच्या बद्दल. पॉईंट नंबर 1, द ग्रेट कन्फ्युजन. ईटीएफ वर्सेस म्युच्युअल फंड. तुमचा पैसा कुठे आहे? बहुतांश लोक म्हणतील म्युच्युअल फंडमध्ये आहे, एफ-डी मध्ये आहे किंवा सेव्हिंग्समध्ये आहे. पण माहीत आहे का? तुम्ही त्याला एका प्रकारे जेलमध्येच टाकले आहे. म्युच्युअल फंड तुमच्या पैशाला एका प्रकारे कैदमध्येच ठेवतो. जर बरोबर निवडला नाही तर तो फक्त दिवसाच्या शेवटी एकाच भावाने दिसतो. सकाळी 10 वाजता विकायचं असलं किंवा सायंकाळी 3 वाजता विकायचं असलं, पण भाव एकच मिळणार आणि ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. आता ईटीएफची कहाणी आहे का? ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड. यावर मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता. समजा निफ्टी 50चे सारे शेअर्स म्हणजे 50 शेअर्स एका पॅकेटमध्ये बांधले तर, आणि तो पॅकेट तुम्ही शेअर प्रमाणेच एका सेकंदात खरेदी विक्री करू शकता. सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत. जेव्हा हवं आहे तेव्हा, ज्या भावाने हवं आहे त्या भावाने. म्युच्युअल फंड हा ट्रेन सारखा आहे जो दिवसातून एकचदा येतो, आणि ईटीएफ स्वतःची सुपर बाईक आहे जे जेव्हा हवं आहे तेव्हा स्टार्ट करू शकता आणि कुठे पण जाऊ शकता. नंबर 2, ईटीएफचे सुपर पॉवर. तुम्हाला हे कटिंग वाटत असेल, पण हे इतकं सोपं आहे की टीनेज मुलगा देखील करू शकतो. तुमच्या शेअर ट्रेडिंग ॲपमध्ये जसे झिरोधा किंवा अपस्टॉक्समध्ये जा, डीमॅट अकाउंट उघडा. जर डीमॅट अकाउंट नाही उघडलं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकमधून फ्री डीमॅट अकाउंट उघडू शकता. निफ्टी 50मध्ये 20 ईटीएफ शोधा, एका क्लिकमध्ये खरेदी होईल. होय, एवढंच. कसं होतं, स्टॉक एक्सचेंजवर ईटीएफचे युनिट्स लोक एकमेकांकडून खरेदी विक्री करतात. त्यामुळे भाव रिअल टाइम बदलत राहतो. तुम्ही इंट्राडे देखील करू शकता. लिमिट ऑर्डर देखील लावू शकता. जसं तुम्हाला अगर वाटत असेल तर तुम्ही 180 किंवा 200 ला विकीन असं सेट पण करू शकता. आणि म्युच्युअल फंडमध्ये हे शक्य नाही. ईटीएफ हा तुमच्या फ्लेक्सिबल आहे, ट्रान्सपेरंट आहे आणि फास्ट साथीदार आहे. पॉईंट नंबर 3 मोठे पेन पॉईंट्स. पेन पॉईंट नंबर 1, फंड मॅनेजरच्या हातात पैसे. ईटीएफचा एक्सपेन्स रेशो अतिशय कमी असतो. म्युच्युअल फंड 1 ते 2% खातो, पण ईटीएफ 0.1 ते 0.5%. हा फरक 20 वर्षांत लाखो रुपये वाचवू शकतो. ईटीएफ हा पॅसिव्हली मॅनेज असतो. एखादा इंडेक्सचा तो अनुकरण करतो, त्यामुळे मॅनेजरची गरज पडत नाही आणि मोठी फीस सुद्धा द्यावी लागत नाही. पेन पॉईंट नंबर 2, मला लिक्विडिटी हवी. आजच पैसे काढायचे असतील तर ईटीएफ तुम्हाला सेकंदात लिक्विड करून देऊ शकतो. शेअर मार्केट चालू असताना ऑर्डर द्या, तुमचे पैसे तुमच्या बँकेत. म्युच्युअल फंडमध्ये 2 ते 3 दिवस लागतात. ईटीएफ म्हणजे इमर्जन्सी फंड सारखे देखील वापरू शकतो. पेन पॉईंट नंबर 3, मी छोटा गुंतवणूकदार आहे, महागडे शेअर घेऊ शकत नाही. ईटीएफ मध्ये एका शेअरची किंमत उदाहरण 200 रुपये समजा, पण त्यामागे निफ्टी 50 सारख्या इंडेक्सची संपूर्ण ताकद असते. एका शेअर्समध्ये 50 कंपन्यांचा हिस्सा असतो, म्हणजे तुमची गुंतवणूक ऑटोमॅटिक डायव्हर्सिफाय एका झटक्यात. पॉईंट नंबर 4, ईटीएफचे फायदे. आता विचार करा, तुम्ही एका गावात राहणारा एक शेतकरी आहात. तुम्हाला अमेरिकेच्या टेक कंपनीमध्ये जसे ॲपल, गुगल मध्ये गुंतवणूक करायची आहे. शक्य आहे का? होय. नॅसडॅकच्या ईटीएफ भारतात खरेदी करा किंवा गोल्ड ईटीएफ मध्ये गुंतवणूक करा. रिअल सोना न घेता फक्त गोल्ड ईटीएफ खरेदी करा, कोणालाही गळत नाही. ईटीएफ म्हणजे पूर्ण जग तुमच्या मोबाईलमध्ये. सेक्टरल ईटीएफ जसे आयटीच्या ईटीएफ, बँकच्या ईटीएफ, एनर्जीच्या ईटीएफ. तुमचा एक विचार, एक क्लिक आणि तुम्ही पोर्टफोलिओ मॅनेजर बनून जाल. तर आता पैशाची जेल तोडण्याची वेळ आली आहे. म्युच्युअल फंड बंद करायचे नाही, पण त्याचबरोबर ईटीएफच्या टेक्निकल ॲडव्हान्टेज सुद्धा घ्यायचे आहे. आजच एक क्रिया करा, तुमचा डीमॅट अकाउंट उघडा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिला आहे, तिथे तुम्ही फ्री डीमॅट अकाउंट उघडू शकता. झिरोधा किंवा अपस्टॉक्स मध्ये तुम्ही ईटीएफ शोधा. सर्वात प्रथम निफ्टी 50च्या निफ्टी 20 बद्दल वाचा, मग गुंतवणूक करा आणि तुमचा पहिला ईटीएफ शेअर खरेदी करा. हा तुमच्या फायनान्शियल स्वातंत्र्याची पहिली पायरी राहील. डायव्हर्सिफिकेशन, लो कॉस्ट, हाय कंट्रोल यामध्येच ईटीएफचा कंट्रोल आहे. ज्याप्रमाणे स्विस आर्मी नाईफ एका छोट्या साधनात अनेक काम करते, त्याचप्रमाणे ईटीएफ हे तुमच्या फायनान्शियल जगातील अल्टिमेट स्विस आर्मी नाईफ आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, शिकणे, शोधणे आणि मग गुंतवणूक करणे.